आजच्या अतिक्रमण कारवाईबाबत काही आक्षेपही घेतले जात आहेत, बोलल्या जात आहे, काय नक्की महापालिकेची भूमिका काय आहे? आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री मतीन पटेल यांच्या 3 ठिकाणी जे अतिक्रमण होतं त्यासाठी महापालिकेने नियमानुसार नोटीस दिलेली होती. ती नोटीस दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मालमत्तेबाबतचे कागदपत्र देण्याची संधी दिलेली होती. त्या संधीमध्ये त्यांनी कागदपत्र दिलेली नाहीत आणि त्या मालमत्ता अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आणि त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी जे ॲप्लिकेशन केलेलं होतं तिथे सुद्धा महापालिकेचे वकील आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा स्टे मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने नियमानुसार लिगल नोटीस देऊन अतिक्रमणाबाबतची कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आहे ती महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकाने आज पूर्ण केलेली आहे. खासदारांनी काही आरोप केले आणि काही प्रकरणं आपल्या समोर या ठिकाणी ठेवली, त्यामध्ये तथ्य आहे का? माननीय माजी खासदारांनी काही नगरसेवकांबाबतचे काही कागदपत्र आम्हाला निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये मी तात्काळ अतिक्रमण विभागाला आणि मालमत्ता विभागाला चेक करायला, व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. जर त्यामध्ये तथ्य असेल तर त्यामध्ये सुद्धा ऍक्शन घेतली जाईल. त्याचा एक आक्षेप असा होता की ही कारवाई एवढी तातडीने म्हणजे 3 दिवसाची नोटीस, 24 तासाची नोटीस आणि काही तक्रारी तुमच्याकडे महिना 2 महिन्यापूर्वी आहे, मग असा भेदाभेद का? तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आणि त्यामध्ये तथ्यता आढळल्यानंतर अगोदरच्या ज्या आमच्याकडे तक्रारी होत्या त्यामध्ये काही नोटीस देण्याची कारवाई झालेली दिसून आली नाही. जे काही मला आढळून आलं ते आता त्यामध्ये नोटीस द्यायला मी सांगितलेलं आहे. आपण प्रोसेस फॉलो करतो, नोटीस देतो, त्यानंतर संधी देतो कागदपत्र देण्यासाठी आणि त्यानंतर जर आले नाही तर आपण ॲक्शन घेत असतो. आणि जे सन्माननीय नगरसेवक असतात त्यांची ही महत्त्वाची जबाबदारी राहत असते. निवडणुकीच्या वेळी जे काही नॉमिनेशनमध्ये जी माहिती दिलेली असते त्यासोबतच जो आपला महानगरपालिका अधिनियम आहे त्यानुसार सुद्धा त्यांची ती जबाबदारी आहे. तर सन्माननीय नगरसेवकांबाबत यामध्ये नोटीस देऊनच कारवाई झाली आणि माजी खासदार साहेबांनी जे काही आम्हाला आता कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा नोटीस दिली जाईल, त्या प्रकरणाची तथ्यता तपासली जाईल आणि त्यामध्ये जी काही फॅक्ट असेल त्यानुसार सर्वांसाठी समान जी काय असेल ती कारवाई केली. मतीन पटेल बाबत तक्रार कधी आली होती? म्हणजे त्याला नोटीस आपण 3 दिवस आधीच दिली आणि ही जी प्रकरण ती सांगितलं जात आहे सध्याची ही तर बरीच जुनी आहे. ही प्रकरणं आमच्या सहाय्यक आयुक्त म्हणजे झोन लेवलला तक्रारी आल्याचे कागदपत्र त्यांनी दाखवले. झोनल ऑफिसरकडचे काही रिपोर्ट दाखवले. ते काय अतिक्रमण विभागाच्या कार्यालयामध्ये किंवा अतिक्रमण विभागाकडून त्याच्यावरती काही रिमार्क आलेली काही दिसून आले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने कारवाई केली जाईल. असं आहे की सत्ताधारी नगरसेवकाला वेगळा न्याय, एक वेगळा पक्षाच्या नगरसेवकाला वेगळा न्याय, असं का? कारण महिनाभर त्याला एखाद्याला नोटीस जात नाही सत्ताधारी नगरसेवकाला. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे 125 सन्मान्य नगरसेवक आहेत, नगरसेवकांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन पत्र भरताना जी माहिती दिलेली असते ती माहिती लक्षात घेऊनच त्यांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी वैध अवैध ठरवली जाते. त्यानंतर जर काही तक्रारी आल्या तर त्या आपल्याला तपासून घ्याव्या लागतात. श्री मतीन पटेल यांच्या तक्रारींची जी काय आहे त्यामध्ये नोटीस देण्यात आली, त्यांना संधी देण्यात आली, त्यानंतर ही ॲक्शन घेण्यात आली. इतरही नगरसेवक असतील आणि सर्वांना ओपन आहे, तक्रार देणे सर्वांना ओपन आहे. तक्रार आल्यानंतर त्यामध्ये सत्यता तपासली जाईल, नोटीस देऊन म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि सर्व नगरसेवकांबाबत जी या नगरसेवकांबाबत कारवाई झाली सर्व नगरसेवकांबाबत तक्रार आल्यानंतर वस्तुस्थिती तपासून योग्य ती नियमानुसार असेल ती कारवाई. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.